ही ऑर्डर मला डोंबिवलीवरून आली होती आणि मॅम स्वतः स्टेशनला येणार होते घ्यायला आणि मला फक्त स्टेशनपर्यंत द्यायचा होता. आणि त्यांच्या भावाचा बड्डे होता, तर ते मला बोलले की तुला जसं वाटेल तसं तू डिझाईन बनव. तर बॉईज लोकांचे बड्डे असल्यावर समजत नाही की काय डिझाईन करायची, कसं डेकोरेशन आहे, पूर्ण मी ब्लँक होऊन जाते. आणि जेव्हा कस्टमर मला बोलतात ना तुला जसं वाटेल तसं तू बनव, तर मी मला समजत नाही. मुलींच्या केकमध्ये काय ना काहीतरी ॲडजस्टमेंट होऊ शकते, पण बॉईज लोकांचं समजत नाही मला. तर मॅमला मी 1-2 रेफरन्स पिक्चर पाठवले, त्याच्यामधला त्यांनी एक सिलेक्ट केला. आणि तर मी त्यांना बोलले की ह्याच्यामध्ये मी थोडं काहीतरी चेंजेस करून थोडं नवीन ट्राय करेल. तर त्या बोलल्या ठीक आहे चालेल. तर मी त्याच्यामध्ये थोडे नोटा ॲड केल्या आणि छान वाटत होता, साधा सिंपल. आणि हा होता केकचा फायनल लुक. आणि जर तुम्ही नवीन होम बेकर्स असाल तर स्क्रीनशॉट काढा, तुम्ही पण असा बनवू शकता, छान वाटतो साधा सिंपल. आणि माझी सेकंड ऑर्डर होती ती माझ्या फ्रेंडचीच होती. तर ती मला बोलली की म्हणजे मला रेफरन्स पिक्चर पाठवलेला, पण ते जे काय त्याला लावलेलं ते माझ्याकडे अवेलेबल नव्हतं. तर ते जे कटआउट होतं ते मी माझ्याकडे होतं, तर मी तेच लावलं. आणि छान वाटत होतं, लव थीममध्ये. डिझाईन युनिक होती, ठीक होती. आणि हा होता त्या केकचा फायनल लुक. अँड थँक्यू.